आणि आता बातमी आहे ते TV9च्या इम्पॅक्टची। बुलढाण्यामध्ये विषारी खार पट्ट्यामधील 259 गावच कशी मृत्यूच्या छायामध्ये आहेत याची बातमी TV9नं दाखवली होती। क्षारयुक्त विषारी पाण्यामुळे किडनी आणि पोटाच्या आजारामुळे ग्रामस्थांचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होत चाललं होतं। पण आता सरकारकडून यासाठी मदतीचा होकार आलाय। बुलढाण्यातल्या क्षारयुक्त विषारी पाण्याच्या बातमीचा इम्पॅक्ट। औषध पाणी चालू आहे, वावर नाही, शिवर नाही, काहीच नाही। पाणी ओढालेल्या करत जातात, तर मी कोणाला पाहू। बातमी दाखवताच सरकार खडबडून जागं झालं। गावांमध्ये विशेष आरोग्य पथक पाठवण्याचं जलसंपदा मंत्र्यांचं आश्वासन। 300 पेशंट डायलिसिसच्या वेटिंग लिस्टवर त्या ठिकाणी आहेत। जर असं असेल तरी बाब अतिशय गंभीर आहे, काय करता येईल, कशामुळे डिसीज होत आहेत त्याच्याबद्दल निश्चित माहिती घेऊ। हे पाणी कोणालाही पिण्यायोग्य नाहीये। काय करा आम्ही, या पाण्याशिवाय आम्हाला इलाज नाही पिलं तरी मरणारच आणि पिलं तरी मरणारच। ज्या पाण्यामध्ये आपलं मरण दिसते ते सुद्धा लोक आता सध्या पाणी पिण्याचा कारण पर्याय नाही। बुलढाणा जिल्ह्यातील क्षारयुक्त विषारी पाण्यानं लोक कसे पटापट मरतायत याची बातमी TV9नं दाखवली। गावकऱ्यांच्या वेदना दाखवून काहीतरी मदत मिळेल अशी आशा आम्हाला होती। अखेर सरकारनं बातमीची दखल घेतली आणि बुलढाण्यामध्ये तात्काळ विशेष आरोग्य पथक पाठवून किडनीग्रस्तांना शक्य ती मदत करण्याची घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली। 300 पेशंट डायलिसिसच्या वेटिंग लिस्टवर त्या ठिकाणी आहेत। जर असं असेल तरी बाब अतिशय गंभीर आहे। मी 3-4 दिवसाच्या आठवडाभरामध्ये एक तज्ञ डॉक्टरांची टीम त्या ठिकाणी पाठवून या सर्व बाबीची चौकशी सखोल चौकशी करतो आणि मग पुन्हा या संदर्भामध्ये काय उपाययोजना करता येईल, काय करता येईल, कशामुळे डिसीज होत आहेत त्याच्यावर निश्चित माहिती घेऊ आणि त्यावर मग काय उपाययोजना करता येईल ती मी माहिती देईन। विकास, शिक्षण, नोकरी या गोष्टीपेक्षा बोडखा, पंचाळा यासारख्या गावांमध्ये जीव वाचवणंच फार मोठं आव्हान आहे। तर संग्रामपूर, खामगाव, शेगाव या तालुक्यांमधल्या गावातही विषारी पाण्याशिवाय पर्याय नाही। आता सरकारनं आश्वासन दिल्यामुळे काहीतरी होईल अशी आशा या ग्रामस्थांना आहे। पिण्यायोग्य ही पाणी प्रशासन देऊ शकत नसल्यामुळे कुणाची किडनी निकामी झाली, कोणी डायलिसिसवर आहे। महिला काय, पुरुष काय, पालक सुद्धा किडनीच्या रोगामधून सुटली नाही, तर आयुष्य फोडण्याच्या आतच अनेक जण या जगामधून निघून गेले। वावर नाही, शिवर नाही, काहीच नाही। पाणी ओढालेल्या करत जातात, तर मी कोणाला पाहू। किडनी विकणार तर बंदी आणली सरकारनं, मरू देत नाही तर जगू देत नाहीत। मग जग्याचं कसं आहे? तर आमच्याच्याने औषधचा खर्चही होत नाही, काहीच नाही। आता बस फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही आम्हाला। ते किडनी गेली म्हणून एक किडनी काढली, खायला किडनी स्टोन झालते। हा, उम्मीद पे दुनिया कायम असं म्हणतात। बुलढाणा जिल्ह्यातील गावकऱ्यांनाही असंच वाटतंय। TV9च्या बातमीच्या दणक्यानंतर सरकारला अखेर जाग आलेली आहे। आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांनी TV9शी संपर्क साधून खारपान पट्ट्यातील लोकांची चौकशी केली जाईल, त्यासाठी आरोग्य पथक तात्काळ दाखल होणार असल्याची माहिती TV9ला दिलेली आहे। आणि चौकशी झाल्यानंतर जी काही शासकीय मदत करता येईल ती तात्काळ स्वरूपाची करण्यात येईल असं आश्वासन सुद्धा आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेलं आहे। आता पाहणं एवढंच आहे की या भागातील लोकांना शासकीय मदत कशा स्वरूपाची मिळते, या संपूर्ण बातमीचा पाठपुरावा TV9 करतच राहणार आहे। गणेश सोळंकी, TV9 बुलढाणा।